नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नुकत्याच घडलेल्या गरोदर मातेला 108 रुग्णवाहिका न मिळालेल्याच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि जनसामान्याला महापालिका देत असलेल्या सोयीसुविधांची माहिती मिळण्यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील गरोदर मातेस उपलब्ध मोफत रुग्णवाहिका सेवेचे टोल फ्री नंबर लवकरात लवकर कार्यान्वित होणार आहेत. रुग्णवाहिकेच्या 108 क्रमांक आस्थापनेस याबाबतचा संपूर्ण खुलासा सादर करण्याबाबत चौकशी समितीने सूचित केले आहे. भविष्यात अशा संदर्भ सेवेपासून रुग्णांनी वंचित राहू नये यासाठी पालिकेच्या रुग्णवाहिकेसाठी टोल फ्री नंबर लवकरच सुरू करण्यात येणार आहे. टोल फ्री नंबर आल्यानंतर यास व्यापक प्रसिद्धी देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. रुग्णसेवेसाठी पनवेल महापालिका नेहमीच कटिबद्ध असून इतर रुग्णांसाठीच्या संदर्भ सेवेसाठी देखील लवकरात लवकर ठराव घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करण्याबाबत आयुक्तांनी संबंधित विभागास सूचित केले आहे. पनवेल महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप विकास आराखड्यावर कामोठे संघर्ष समिती अध्यक्ष राजेश गायकर यांनी कामोठे परिसरातील समस्यांसंदर्भात सूचना आणि हरकती निवेदनाद्वारे केल्या आहेत. यामध्ये कामोठे, जुई, नौपाडा या गावालगत पूर्वीपासून खेळासाठी जमिनी उपलब्ध होत्या. या विभागाचे झपाट्याने शहरीकरण झाले, मात्र पालिकेच्या प्रारूप आराखड्यात मूळ गावाभोवती खेळाच्या मैदानांचे आरक्षण ठेवलेले नाही. ही पहिली हरकत नोंदवून कामोठे, जुई आणि नौपाडा ही शासनाने सिडकोतर्फे जमिनी संपादित केल्याने 100% भूमिहीन गावे आहेत. गावाभोवतीच्या मोकळ्या जागेत अनेक पिढ्या मैदानी खेळ खेळले, लग्न, साखरपुड्यासारखे कार्यक्रम होत आहेत. शासनाच्या कृपेने भूमिहीन झालेल्या या गावांना पालिकेच्या या प्रारूप आराखड्यात खेळासाठी, लग्न कार्यक्रमासाठी आणि सांस्कृतिक कार्यासाठी गावालगत मैदान आरक्षण करावे. कामोठे गावकऱ्यांनी NTZ सेक्टर 4 मध्ये लोकवर्गणीतून सुमारे 30 लाख रुपये खर्च करून बनवलेले क्रीडांगणावर हे आरक्षण कायम करण्याची सूचना गायकर यांनी केली आहे. MSRDCने हाती घेतलेला ठाणे खाडी पूल 3 प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी ही मार्गिका सेवेत दाखल होणार आहे. सप्टेंबर अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही मार्गिका खुली होणार आहे. ही मार्गिका वाहतुकीस खुली झाल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी खाडी पूल 2 सह नवीन ठाणे खाडी पूल 3 चा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबई पुणे प्रवास वेगवान होणार आहे. मुंबई पुणे प्रवासासाठी सध्या 2 खाडी पूल सेवेत आहेत. MSRDCने ठाणे खाडी पूल 3 प्रकल्प हाती घेतला आहे. तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प लांबणीवर पडला होता. आता मात्र या प्रकल्पाने वेग घेतला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित 15 वर्षाखालील मुलींची आंतरजिल्हा निमंत्रित निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा पुणे येथे सुरू आहे. त्यामध्ये रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मुलींनी चमकदार कामगिरी करत साखळी फेरीत अव्वल स्थान प्राप्त करून आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच सुपर लीगमध्ये दिमाखात प्रवेश मिळवला आहे. MCAच्या स्पर्धेपूर्वी RDCAच्या वतीने 3 प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा फायदा संघाला झाल्याचे दिसून येते. रायगडच्या संघाची कर्णधार रोशनी पारधी हिने लागोपाठ 2 शतके झळकावली असून 3 सामन्यात आपल्या धुवाधार फलंदाजीने एकूण 301 धावा काढून संघाला 1 हाती विजय मिळवून दिला. रायगड संघाने सांगली आणि CDA क्लब विरुद्ध विजय मिळवला, तर हिंगोली संघाविरुद्ध पावसामुळे सामना अनिर्णित राहिला. ग्रुप C मध्ये रायगडच्या संघाने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. लवकरच सुपर लीग फेरीतील सामने सुरू होणार आहेत. पावसाळ्याच्या कालावधीत विविध प्रकारचे कीटकजन्य तसेच साथजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत घ्यावयाच्या खबरदारीविषयी जनजागृती विविध माध्यमातून करण्यात येत आहे. महापालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करून नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगल्यास या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालणे शक्य आहे. पावसाळ्यामध्ये अनेक वेळा दूषित पाण्यामुळे कॉलरा, गॅस्ट्रो, विषम ज्वर असे जलजन्य रोग होण्याची भीती असते. त्यामुळे नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे, तसेच भाज्या, फळे इत्यादी वस्तू स्वच्छ धुवून मगच खाण्यासाठी वापराव्यात. सर्व केर कचरा घंटागाडीतच टाकावा.
घर आणि सभोवतालचा परिसर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवावा, आपल्या इमारतीतील पाण्याची टाकी निर्जंतुक करावी, घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने टाळण्यासाठी घरातील फुलदाणी, मनी प्लांट, वॉटर कूलरमधील पाणी आठवड्यातून एक वेळा पूर्णपणे काढून कोरडे करून कोरडा दिवस पाळावा, अशा सूचना वैद्यकीय आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांनी दिल्या आहेत. खोपोली शहर आपले आहे आणि ते स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेबरोबर आपली सर्वांची जबाबदारी आहे. शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही. शासनाच्या वतीने घनकचरा प्रकल्पासाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे प्रतिपादन कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोली येथे केले. खोपोली नगर परिषद हद्दीतील घनकचरा संकलन, वाहतूक आणि प्रोसेसिंग करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते शनिवारी झाला. यावेळी मुख्याधिकारी पंकज पाटील, उपमुख्याधिकारी गौतम भगले, याचबरोबर शिवसेना संपर्क प्रमुख पंकज पाटील, खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील, महिला आघाडीच्या प्रिया जाधव, जिनी सॅम्युअल, माधवी रेड्डी, ज्येष्ठ माजी नगरसेवक मोहन अवसरमल, रॉबिन सॅम्युअल, अनिल मिंडे, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, सहकार सेनेचे हरीश काळे, दिनेश थोरवे, तात्या रिटे, विवेक पाटील, ईश्वर शिंपी आणि शिवसेनेचे शहर पदाधिकारी आणि नगर परिषद अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदारांनी या शहराचा सर्वांनाच भेडसावणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न होता. हा प्रश्न आता निकाली काढण्यासाठी शासनाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे तो प्रश्न निकाली निघेल असा विश्वास व्यक्त केला. रोहा रेल्वे स्टेशनचे सुविधायुक्त सुशोभीकरण होणार असून यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे रोहे, अष्टमीकर आणि रेल्वे प्रवाशांना खासदार सुनील तटकरे यांनी गणेश उत्सवाची भेट दिली आहे. अद्ययावत, सुसज्ज आणि सुविधायुक्त रेल्वे स्टेशन कशा पद्धतीने असणार आहे याची पाहणी खासदार सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी रोहा रेल्वे स्टेशनची नुकतीच पाहणी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष अमित उकडे, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र गुजर, अहमद दर्जी, मयूर दिवेकर, नितीन पिंपळे, निलेश शिर्के, राहुल बोबडे, हरेश पिंपळे आदी उपस्थित होते. खासदार सुनील तटकरे यांच्याकडून रोहा अष्टमी रेल्वे प्रवाशांना गणेशोत्सवानिमित्त अनोखी भेट मिळाली असून रोहा रेल्वे स्टेशन सुसज्ज, सुविधायुक्त आणि रेल्वे स्टेशन परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासाठी खासदार तटकरे यांनी अथक प्रयत्न केले असून त्याचा उपयोग सर्व रोहा तालुक्यातील नागरिकांना होणार आहे. रसायनीसह मोहपाडा नवीन पोचरी विभागात भटक्या कुत्र्यांनी थैमान घातले असून भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये पसरले आहे. मोहपाड्यातील श्री दत्त मंदिर परिसरातील वस्ती, मोहपाडा जिल्हा परिषद शाळा, विजय मस्कर यांच्या निवासस्थानासमोरील चौक, मोहपाडा मुख्य बाजारपेठ तसेच नवीन पोचरीत ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांचा मोठ्या ग्रुपचा वावर दिसून येत आहे. भटके कुत्रे हे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ठिकठिकाणी रात्रीच्या वेळी हे कुत्रे मोठमोठ्याने भुंकत आहेत आणि येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी स्वाराचा पाठलाग करत आहेत. त्यामुळे दुचाकी स्वाराला जीव मुठीत धरून दुचाकी चालवावी लागत आहे. यामुळे दुचाकी चालवत असताना दुचाकी स्वाराचा पुढे धडक बसून अपघात होण्याची शक्यता असून नागरिक या भटक्या कुत्र्यांमुळे त्रस्त झाले असून एवढ्या कुत्र्यांचा ग्रुप मोहपाडा परिसरात कसा काय आला, यांना कोण आणून सोडतो का, असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. रायगड किल्ल्याहून नवी मुंबईत परतणाऱ्या पर्यटकांच्या खासगी बसला महाड तालुक्यातील कोंझर घाटात अपघात झाला. बस रस्त्याच्या बाजूला चिखलावरून घसरल्याने हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघाताची माहिती मिळताच कोंझर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गाडीमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. ऐरोली येथील हे पर्यटक रायगड किल्ला पाहून परतत होते. या बसमध्ये एकूण 44 जण होते. बस चिखलात घसरून 25 ते 30 फूट कोसळली, परंतु चालकाने झाडाचा आधार घेत बस सुरक्षितपणे थांबवण्याचा प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिकांनी बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप गाडीतून बाहेर काढून धीर दिला.
पनवेल शहरातील पायोनियर विभागातील 34 वर्ष सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अभिनव युवक मित्रमंडळाच्या श्री गणेशोत्सव 2024-2025 या अंकाचे प्रकाशन श्री गणरायाच्या आशीर्वादाने करण्यात आले। यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष नितीन पाटील आणि सदस्य संजय कदम यांच्या शुभ हस्ते या अंकाचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजा चव्हाण, उपाध्यक्ष अल्पेश पाडावे, खजिनदार शैलेश कदम, चिटणीस सचिन नाझरे, सुप्रसिद्ध गायक मुकेश उपाध्याय, मयूर चिटणीस राहुल सावंत, परेश बोरकर, प्रवीण सावंत, रुपेश नागवेकर, सुनील म्हात्रे, प्रकाश लाड, महेश सरदेसाई यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी मंडळाचे सदस्य संजय कदम यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला।